खाली कोर्टाच्या कामामध्ये मी खाली गेलेलो असताना माझ्या टेबलवर एक कागदाचा बंडल आलेला होता आणि मी तो संध्याकाळी 5:30 नंतर वाचत बसलो चेंबरमध्येच. आणि त्या चेंबरमध्ये वाचत असताना लक्षात आलं की हा माझ्याच माणसाने केलेला हा घोटाळा आहे. ज्या माणसाला मी पक्षात आणलं, ज्या माणसाला मी वाढवलं, ज्या माणसाला संधी दिली, उपनगराध्यक्ष केलं, बँकेमध्ये पाठवण्याकरता प्रयत्न केले, खासदार केला, भाजपचं काम करायला हे केलं, त्याच माणसाने केलेले घोटाळे आहेत. आणि त्याच्या विरोधात उभं कुणी राहत नाही आहे, म्हणून मला उभं राहावं लागलं की माझ्या पक्षाचा कार्यकर्ता अशा वर्तनामुळं माझ्या पक्षाचं नुकसान होऊ नये आणि त्याची वाईट प्रतिमा निर्माण होऊ नये याच्याकरता मला तो लढा उभा राहावा लागला. याच्यामध्ये साथ जी गेली, याच्यामध्ये मला जी साथ मिळाली ती राजेंद्र गांधी, लालूशेठ मध्यान, राजेंद्र चोपडा, DM कुलकर्णी, नंतर असे ती सगळी समिती जी आहे ती सगळ्यांची साथ मिळाली. हे सगळं करत असताना लक्षात असं आलं की समाजामध्ये पैसे मिळाल्यानंतर कोणालाच काही त्याची गरज वाटत नाही. आज रुपयातले 80 पैसे मिळालेले आहेत. कोणत्या आत्तापर्यंत कुठल्याही वित्तीय संस्थेतून पैसे मिळालेले नाहीत लोकांना. असं असताना आमच्या मनामध्ये ईर्ष्या आहे. काम करत असताना ईर्ष्या अशी आहे की ती बँक परत आम्हाला चालू करायची आणि त्याच्याकरता आपल्या सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. एखादा बेल ॲप्लिकेशन कोर्टात आल्यानंतर त्याच्याबद्दलचे कागदपत्र फॉरेन्सिक ऑडिटरचा जबाब आणि त्यांनी केलेल्या कागदपत्राची छाननी राजेंद्र गांधी करत असत. आणि त्याच्यामुळं आमच्या दोघांची चर्चा होऊन त्या पद्धतीचा कागद तयार करायचा. आणि लक्षात असं आलं की टायपिंगला 25 रुपये कागदाच पडतात. ते 25 रुपये कशाला वाया घालायचे, मी हाताने त्याच्यावरचं म्हणणं तयार करत असे आणि ते त्या दाखल करत असते. टायपिंगपेक्षा माझं अक्षर चांगलं आहे, त्याच्यामुळे कोर्टाला वाचायला अडचण आली नाही. अशा प्रकारचं आम्ही काम करत आलो. हे काम होत राहील. आणि अशोक गुर्जर म्हणून जे आहेत माझे मित्र, हे जवळ 60-61 साली माझे मित्र झालेले आहेत. आणि त्याच्या अगोदरचे जे काही मित्र आहेत ते आता काही शिल्लक राहिलेले नाहीत, ते स्वर्गवासी झालेले आहेत. काम करत असताना ज्या काही गोष्टी निर्माण झाल्या त्याच्यापैकी जनसंघाचं काम करत असताना जनसंघाचं कार्यालय जे होतं एका खणामध्ये होतं. दाराचौधरी विद्यालयाच्या शेजारी मच्छिंद्र भुवन नावाचं एक हॉटेल होतं, त्याच्यावर एक खणाची खोली होती. तिथे जनसंघाचं कार्यालय असायचं. त्या कार्यालयामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमातेचं तैलचित्र असायचं. आणि जनसंघाची जी खूण होती दिव्याची, त्या दिव्याची एक खूण मोठी तिथं कटआउट तिथं असायचं. हे सगळे ज्या वेळेला सभा असायची त्यावेळेला ते सभास्थानी नेण्याचं काम मी त्यावेळेला करत असे. आणि त्याच वेळेला सूर्यवंशी वाढणे 1955 पुतळ्याला 14 नोव्हेंबरलाच फक्त काँग्रेसवाल्यांची गर्दी व्हायची, इतर काही त्यांचा संबंध नसायचा. दुसरा पुतळा आशा टॉकीज चौकामध्ये तात्यासाहेब टोपेंचा आहे. हे तात्यासाहेब टोपे कोण होते कोणालाच माहिती नाही. 1857चं स्वातंत्र्य समर झालं त्यावेळेला ती घोषणा होती, खुल खुदा का मुल्क बादशाह का, राज राणी लक्ष्मीबाई का. या सगळ्या लढ्याचे सरसेनापती तात्यासाहेब टोपे होते. त्याच्यानंतरचा दुसरा पुतळा तिथं माणिक चौकामध्ये सेनापती बापटांचा आहे. सेनापती बापटांनी लंडनला जाऊन बॉम्ब कसा करायचा आणि त्याचा स्फोट कसा करायचा हे शिकून आले होते. आणि त्यांनी आता जे पिंपरी चिंचवड आहे तिथल्या एका कोरड्या विहिरीमध्ये लोकमान्य टिळकांच्या देखत त्या बॉम्बस्फोट घडून आणलेला होता. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व नगर जिल्ह्यातले पारनेर तालुक्यातले जे आहेत. मुळशी सत्याग्रहामध्ये ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेल्या जमिनी याचा मोबदला ब्रिटिश सरकार देत नव्हतं. तिथं अहिंसक मार्गाने आंदोलन करून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देणारे जे सेनापती बापट आहेत त्यांचा पुतळा इथं आहे. त्यांची एक कन्या जी आहे ती माई सप्तर्षी म्हणजे चौतर्षी वकिलांना दिली, ती घुमरे गल्लीमध्ये त्यांचं देवस्थान होतं. माई सप्तर्षी जनसंघाचं काम करीत असत. त्याच माई सप्तर्षींनी नगरमध्ये गायत्री मंदिरामध्ये गीतापाठ सुरू केला. आज त्यांच्या नावाने गीताभवन तिथंच गायत्री मंदिराच्या शेजारी उभा आहे. अशा सगळ्या प्रकारचा नंतर चौथा पुतळा जो आहे आपल्या इथं
चौपाटीकारांच्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा आहे. कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना अभिनव भारताची संघटना सुरू करणारे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर परदेशी मालाची होळी करणारे आणि रँगलर परांजपेसारख्या माणसाने 1 रुपयाचा दंड केला, त्यांना तो दंड भरायला त्यांच्याजवळ नव्हता. सर्व मित्रांनी भरून 1 रुपयाचा दंड भरला आणि कॉलेजमध्ये त्यांना परत झालेला आहे. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपल्या चौपाटीकारांच्यावर त्यांचा पुतळा आहे. आणखीन एक व्यक्तिमत्व असे, इमारत कंपनीच्या शेजारी एक लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की लोकमान्यांनी दिलेली स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळणंच, ही घोषणा जी आहे ती या नगरमध्ये इमारत कंपनीमध्ये झालेली आहे. अशा प्रकारचा नगरचा इतिहास आहे. शहा शरीफचा दर्गा इथे बुराणनगरच्या पूर्वेला, त्या तिथं शहा आणि शरीफ ही जी नावं आहेत ही सुफी संत आहेत. या सुफी संतांना शहाजीराजांच्या वडिलांनी नवस केलेला होता. नवसापोटी 2 मुलं झाली त्यांना. एकाचं नाव शहाजी ठेवलं, दुसऱ्याचं नाव शरीफजी ठेवलं. हे कोणालाही माहिती नाही आहे. लखुजी जाधव आणि शहाजींचे वडील हे व्याही झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघड केला. त्या शहाजीराजांनी नगर अर्बन बँकेच्या शेजारी पानसरे गल्लीमध्ये कोपऱ्यावर जे आज महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये शहाजीराजे भोसले दररोज प्रार्थनेला येत असतात. अशा प्रकारचा नगरचा इतिहास आहे. नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये साधारणपणे 1000-1100 गावात असतील. पण माझं भाग्य असं आहे की भारतीय जनता पक्षाकरता कार्यकर्ते शोधत मी नगर जिल्ह्यातल्या जवळजवळ 800 ते 900 गावात फिरलेलो आहे. कुठलं वाहन असायचं नसायचं. एक प्रसंग सांगतो.